पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 17 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 18व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। तथा सर्ग ब्रह्मणोश्य भेदम आवृत्य तिष्ठती, या शक्तिस्तद्वशाद ब्रह्म विकृतत्वेन भासते, असा हा 18व्या क्रमांकाचा श्लोक आहे। सृष्टी आणि ब्रह्म यामध्ये जो भेद आहे, हा भेद, या भेदाला मायेची शक्ती झाकून टाकते। मायेच्या शक्तीच्या पडद्यामुळे हा भेद लक्षात येत नाही, असा हा आपला अभ्यास आहे। आणि या भेदावर आवरण आल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून ब्रह्म कशा प्रकारे दिसू लागतं, हाही या श्लोकामध्ये अभ्यास आहे। पहिल्या चरणाचा आपण अभ्यास करत आहोत। सृष्टी आणि ब्रह्म या दोघांमध्ये असलेला भेद आपण विचारात घेतो आहोत। त्या भेदामुळे आपल्याला काय फायदा होईल, तो भेद न कळल्यामुळे काय तोटा होईल, याचा विचार आपण बऱ्याच दिवसापासून करतो आहोत। समष्टीने आपण सृष्टी आणि ब्रह्म घेतो, परंतु वेष्टीने मात्र आपण आत्मा आणि देह यांचा विचार करत असतो। देहामध्ये आणि आत्म्यामध्ये भेद आहे हे आपल्या लक्षात येत नाही। ग्रंथांचा अभ्यास केला किंवा एखाद्या महाराजांनी जर आपल्याला समजावून सांगितलं तर आपण ते ऐकलं तर लक्षात येतं की या दोघांमध्ये भेद आहे। परंतु असं ग्रंथातून वाचणं किंवा श्रवण करणं याने फक्त काम होत नाही, कारण की आपण जे काही वाचणार आहोत किंवा श्रवण करणार आहोत, या दोन्हींमधून आपल्याला आचरणामध्ये आणण्यासाठी त्याचा उपयोग होईलच का, हे काही सांगता येत नाही। पण पुन्हा जर आपण त्याचा विचार करत राहिलो तर कधीतरी ते आपल्या आचरणात येण्याची शक्यता आहे। म्हणून विचार मात्र आपल्याला कायम तोचा करत राहायला पाहिजे की या दोघांमध्ये भेद आहे। हा भेद कसा आहे याचाही अभ्यास आपल्याला करत राहायला पाहिजे। जितका आपण अभ्यास करू, जितकं मंथन करू, तितका तो आपल्याला स्पष्ट होत जाईल। वागण्यामध्ये मात्र आपल्याला त्या दोघांमधला अभेद दिसतो। म्हणजे सोप्या आणि एकदम सरळ कळणाऱ्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या शरीरालाच आपण मी समजतो। म्हणजे कितीही आपण श्रवण केलं, कितीही ग्रंथांचा अभ्यास केला, तरी आपल्याला 24 तास 365 दिवस हे शरीर म्हणजे मीच आहे असं वाटतं। आपल्या आचरणामध्ये ते इतकं दृढ आहे की त्याला आपण बदलू शकत नाही। आणि मरण जेव्हा येईल आपलं, तेव्हा लक्षात येईल की आपण ह्याच्यापासून वेगळे आहोत। पण तरी सुद्धा या शरीराची संगत जी असते, ही संगत जितका काळ राहिली, या शरीराच्या द्वारे आपण जेवढे काही क्रिया केल्या, चांगल्या वाईट, या सगळ्या ज्या क्रिया आहेत, या सगळ्या क्रियांमुळे या शरीराशी इतकं आपलं स्नेह जडलेला आहे, की आपल्याला या शरीरापासून आपण वेगळे आहोत हे लक्षात येणार नाही। या शरीराचा असलेला जो मोह आहे, हा मोह आपल्याला या शरीराच्या विषयी आपला वेगळा भाव आहे, आपण त्याच्यापासून वेगळे आहोत हे लक्षात येऊ देणार नाही। तर हा जो मोह आहे, हा मोह कदाचित मरणाच्या काळामध्ये संपण्याची शक्यता आहे। मरण्याच्या वेळेस या शरीरापासून आपल्याला काही उपयोग राहिला नाही हे लक्षात आल्यानंतर आपल्याला कदाचित असं वाटेल की नको, आता आपण हे शरीर सोडायला काही हरकत नाही, म्हणजे मेलो तरी काही हरकत नाही। परंतु शक्यतो असं होत नाही। 99% किंवा 99.99% असंच होणार आहे की हे शरीर सोडावं वाटणार नाही आहे। हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजेच मी आहे असा
इतका दृढ बोध आपला आहे. म्हणजे हे शरीरच मी, हे इतकं पक्क बसलेलं आहे आपलं स्वतःचं. आणि सभोवतालची आपली लोक, सगळी जनता जी आहे, हे सगळे जीव जे आहे, ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या शरीराला स्वतःचं अस्तित्व मानतात किंवा मीच तो आहे असं मानतात. त्यामुळे या सगळ्यांच्या सोबत राहत असताना त्यांचं जे वातावरण जगामध्ये तयार झालंय सर्वत्र, त्याचा जो परिणाम आपल्यावर आहे, त्यामुळे सुद्धा आपण किती ऐकलं तरी सुद्धा, किती आपण अभ्यास केला तरी सुद्धा हे पक्क होत नाही किंवा हा आपल्याला विषय लक्षात येत नाही. फक्त 1 तास मी जेव्हा बोलेल आणि ते पण असं एकदम स्पष्ट बोलू लागलो तर कदाचित ते लक्षात येईल. नाहीतर या शरीराला मी समजूनच सगळं सुरू आहे. व्यवहार असो किंवा परमार्थ असो, प्रत्येकाचा व्यवहार किंवा परमार्थ कसा सुरू आहे, या शरीराला दृढपणे मी समजून सुरू आहे. आणि मुळातच ही गोष्ट चुकीची आहे, ही खोटी आहे, ही खरी नाही आहे. म्हणजे आपला जो पाया आहे तोच चुकीचा आहे. मग तुम्ही किती सत्कर्म करताय का किती तुम्ही दुष्कृत्य करताय हे तर नंतरची गोष्ट झाली. मुळात शरीर जे आहे, हे शरीर आपण नसताना या शरीराला मी समजून, दृढपणे त्याला मी समजून अधिक बाकीच्या विषयांमध्ये अडकणं म्हणजे काय, मुळात शरीराला मी समजल्यामुळे पहिलं पाप तिथेच आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. पण हे लोकांना माहीत नाही आणि या शरीराकडून केल्या जाणाऱ्या क्रियांमध्ये लोक पाप शोधतात. आणि मग लोक असं म्हणतात की महाराजांनी असं केलं, याने तसं केलं, त्याने तसं केलं. तुम्हाला याची माहितीच नाही. क्रियांमधल्या पाप पुण्यांचा गोंधळ तुम्ही पाहत बसलेत, पण मुळात जे पाप झालं ते पाप तर लक्षातच घेत नाहीये. कारण मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापटती, असा ज्ञानदेवांचा अभंग आहे. म्हणजे ही मुळात चूक जी आहे, ही चूक किती भयानक आहे. मग हे मुळातलं पाप आणि या पापाला धरून आपण काय विचार करतोय, पुण्य करीन. आणि कितीही पुण्य करीन असा विचार केला तरी हातून चुकून, जाणून बुजून म्हणा किंवा नकळतपणे म्हणा, कळतपणे म्हणा किंवा नकळतपणे म्हणा, या शरीराच्या द्वारे आपल्याकडून पाप होणारच आहे, होत आलेलंच आहे. म्हणजे पाप पुण्य असा खेळ चालतच राहणार आहे. पण हे दोन्ही सुद्धा पाप पुण्य ती एका पापावर अवलंबलेले आहेत. कुठल्या, या शरीराला मी समजले. आणि मग याचा परिणाम म्हणून स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे आणि पापात्मके पापे नरका जायचे. म्हणजे दोन्ही ठिकाणी पाप वजा केलेलं नाही, दोन्ही ठिकाणी पाप आहेच. कारण की ज्या शरीराला आपण मी समजून हे करतो ते समजणंच मुळात पाप आहे. आणि जेवढे काही परमार्थ शिकवणारे असतील आणि व्यवहार शिकवणारे असतील, हे सगळे लोक ह्या शरीराला मी समजूनच हे सगळं करायला होतं. आणि हीच मोठी चूक काढायला कोणीही तयार नाहीये. 99.99% लोक ही चूकच काढायला तयार नाहीत. आणि आपण सुद्धा त्यांच्यासोबत राहत असल्यामुळे, त्यांच्या जमावामध्ये आपण असल्यामुळे त्यांचाच आपल्यावर परिणाम आहे. म्हणून माझ्यासारख्या एखाद्या महाराजांचा इथे काही उपयोग नाही. तुम्हाला आता बरं वाटेल की महाराजांचं ऐकतोय आपण, महाराज म्हणतात ते बरं आहे. हे नुसतं तुमचं ऐकणं म्हणजे नुसतं देखावा आहे. हा फक्त काही वेळापुरता टाइमपास आहे. याच्यानंतर चिंतन संपल्यानंतर तुमचा जो उद्योग आहे तो तुम्ही सोडणार नाहीये. तुम्ही सोडा असं मला म्हणायचं नाहीये, कारण तो तुमचा विषय, तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला कुठे जायचं. तुम्ही एक स्वतंत्र जीव आहात. स्वर्ग का नरक का मृत्यूलोक का याच्या बाहेर, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, मग असा नाही. मी या ठिकाणी देहाला मी समजून क्रियेमध्ये काय करायचं हे शिकवण्यासाठी इथे बसलेलो नाही. हे शिकवणारा मी मनुष्य नाही. मी तुम्हाला या क्रियेमधला गोंधळ सांगत नाही. ते पाप आहे का पुण्य आहे, चांगलं आहे का वाईट आहे, ह्याचा विचार माझ्याकडे नाही. तो तुमचा तुम्ही शोधा, तुम्हाला करायचं ते करा, तो तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. मी तुम्हाला हे सांगायला बसलोय की या क्रिया तुम्ही ज्या शरीराला अधिष्ठान समजून करताय तेच मुळात चुकलंय. मग तिथेच जर मोठी चूक झाली तर ती सुधारणार कधी, ती सुधारायची कधी. मग किती मोठं पुण्य केलं काय, किती सुकृत केलं काय, त्याने काय फरक पडणार, स्वर्ग मिळेल फक्त. आणि किती मोठं दुष्कृत्य किंवा पाप केलं काय, नरक मिळेल, त्याच्या पलीकडे काय होणार. म्हणजे स्वर्ग आणि नरक इकडेच जावं लागेल, दुसरे कुठे जाणार आहे. मग ज्याला स्वर्गाला जायची इच्छा आहे त्याने या शरीराला मी समजावं आणि सत्कृत्य करत राहावं. ज्याला नरकाला जायची इच्छा आहे त्याने या शरीराला मी समजावं आणि दुष्कृत्य करत राहावं. पण या दोन्ही वाटा चोरांच्या. हे नुसतं म्हणायचं, हे म्हणायचं नाहीये. हे आपल्या आचरणात आपल्याला काय करता येईल याचा विचार करायचा आहे आपल्याला.
शरीराला मी समजणे नाही. मग शरीराला मी न समजता आपल्याला सगळं काही करता येणार आहे का? ती एक कला आहे, आम्हाला ती अवगत आहे असं जर कोणाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं सुख तुमच्याकडे तुम्हालाच लख लाभ असो. तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला ती कला कळली, माझ्याकडे ती कुसरी आहे, त्यामुळे मला आता भीती नाही, मला वाटेल तसं मी जगणार आहे, महाराजांनी आम्हाला काही शिकवायची गरज नाही, चांगली गोष्ट आहे ना. उलट तुम्ही जर सगळेच हे शिकणार असाल आणि शिकलेले असाल किंवा शिकलून बाहेर पडलेले असाल तर चांगली गोष्ट, वाईट काय? उलट मी जर शिकवायला बसलोय तर माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनाच हे कळावं. मग तुमच्यातल्या एखाद्याला जर कळलं, दोन लोकांना, 3 लोकांना, 10 लोकांना कळलं तर आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? उलट ती आनंदाची गोष्ट आहे. पण डुबला नाही पाहिजे, हे की नाही? डुबला नाही पाहिजे. कारण समज जी असते ही समज आपली बरोबर का चूक ही शास्त्र आणि योग्य मार्गदर्शक म्हणजे सद्गुरू यांच्याकडून तपासून पाहावी लागते. स्व अनुभव, शास्त्र प्रमाण आणि सद्गुरू प्रमाण यानेच कुठलाही जीव मुक्त होत असतो. त्या व्यतिरिक्त त्याला काहीही दुसरा मार्ग नाही. स्थूल शरीराला मी समजून आपण सगळं काही करतो हे तर फारच दुर्दैवी गोष्ट. त्याच्यापुढे सूक्ष्म शरीर, त्याच्यापुढे कारण देह, इथपर्यंत कधी पोहोचायचं? म्हणजे सूक्ष्म देहाला मी न समजता आणि कारण देहाला मी न समजता म्हणजे जीवाला सुद्धा मी न समजणे. जीव मी आहे हे तर फार लांबची गोष्ट आहे. आपण देह मी आहेत असो म्हणून, देह तर जाऊ देतच. बऱ्याच वेळा मी म्हणतो देह तर जाऊ देच. लोक म्हणतात मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. काही लोक म्हणतात मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे. आणि ते इतकं दृढ आहे, इतकं दृढ आहे की ह्याच्यामध्ये ते बदलच करू शकत नाही. अहो ह्याच्यामधल्या पोट जातीत घुसलेत लोक. मी माळी आहे, मी मराठा आहे, काय नको नको त्याच्यात घुसून बसलेत. आणि इतका अभिमान आहे म्हणजे अहम त्याचा इतका आहे की तो सोडूच शकत नाही. इतकं दुर्दैव. मनुष्य देहात येऊन वाटोळं करून घेतलंय सगळं. मनुष्य देहात आल्यानंतर हे लक्षात आलं पाहिजे, आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असलं काही नाहीये. नाहम मनुष्य नच देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा. आपण हे काही नाहीये. हे बोलणे नाही, हे वाचणे किंवा पाठ करून ऐकणे किंवा सांगणे नाहीये, हे आचरणात पाहिजे. मग धर्मशास्त्र म्हणतं ठीक आहे स्वजातीचा अभिमान सोडू नको, हे करू नको, ते करू. ज्ञानदेवांनी पण सांगून ठेवलेलं आहे. पण ती घसरण आहे, ते दुर्दैवाने सांगावं लागलेलं आहे. आता ऐकत नाही म्हणून सांगावं लागलं. धर्मशास्त्र हे काही सिद्धांत नाही आहे. धर्मशास्त्र हे वेदांत पचत नाही म्हणून निर्माण झालेलं शास्त्र आहे. आणि धर्मशास्त्र पण पचत नाही म्हणून नीतीशास्त्र तयार झालेलं आहे. म्हणजे हे जी सगळी शास्त्र निर्माण झालीत ना, ही वरचं पचेना म्हणून निर्माण झालेली आहेत. एखाद्याला पंढरपूरला जायला जमत नाही म्हणून गावात विठोबाचं देऊळ काढलंय. ह्याच्यासाठी नाही काढलं की गावात विठोबाचं देऊळ आहे. पंढरपुरातलं विठोबाला जाता येणं शक्य नाही म्हणून गावात विठोबाचं मंदिर तयार केलं. कोणीतरी तयार केलं. का केलं? किंवा घरामध्ये देऊळ देवारा ठेवून त्याच्यामध्ये विठोबाची मूर्ती ठेवली. का ठेवली? पंढरपूरला जाता येत नाही रोज म्हणून. मग ते काय झाली? घसरण आहे ती. शक्य नाही तिथे जाणं म्हणून आहे. म्हणजे हे याचा अर्थ जर कोणी घरातल्या देवाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे तोच विठोबा आहे असं समजू लागला तर व्यावहारिक दृष्टी सुद्धा पटणार नाही ना ते. कारण पंढरपूरमध्ये विठोबा आहे हे सगळ्यांना माहित आहे. मग घरातल्या मूर्तीलाच एखादा विठोबा समजू लागला तर तिथं रोज जाता येणं शक्य नाही म्हणून त्या देवाच्या नावाने इथं रूपक करून ती मूर्ती बनवून आपण त्याची पूजा करत असतो. अगदी त्याचप्रमाणे जे काही शास्त्र निर्माण झाले ही शास्त्र जी आहे ती का तयार झाली याचा विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही वेदांत शास्त्राचा अभ्यास करणार असाल तर वेदांत शास्त्र काय आहे, कशासाठी आहे याचा विचार करावा लागेल. मनुष्य देह हा दुर्मिळ आहे. मनुष्य देह पुन्हा मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. मनुष्य जन्म हा 840 परार्ध वेळा आपण जन्मल्यानंतर मेल्यानंतर मिळत असतो. तो सुद्धा काकताल न्यायाने मिळतो. त्याच्यामुळे या जन्मामध्ये येऊन आपल्या जन्माचं मातरं करून घेऊ नका. नको त्या चुकीच्या समजापोटी समाजाच्या आणि मूर्ख लोकांच्या नादी लागून आपलं आपण वाटोळं करून घेत असतो. ऐकावं कोणाचं? खरं तर फक्त वेदांताचंच ऐकावं. फक्त वेदांताचं ऐकावं. नाही पचलं तर धर्मशास्त्राचं ऐकावं. नाही पचलं तर मग नीतिशास्त्र ऐकावं. त्याच्या खाली जाऊ नये. तिथपर्यंत ठीक आहे. म्हणजे नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र असा आपल्याला क्रम पाहिजे. या ठिकाणी मी काही नीतिशास्त्र सांगायला बसलेलो नाही, त्यामुळे माझ्याकडून काही तुम्ही नीतीच्या गप्पा शिकण्याचा प्रश्न येत नाही. जरी तुम्ही मनामध्ये थोडं कुठंतरी घेऊन बसलेले असलात की मी काहीतरी नीती सांगणार आहे, नैतिकता सांगणार आहे, असलं काही मी सांगायला बसलेलो नाही. धर्मशास्त्र पण मी इथे सांगायला बसलेलो नाही आहे.
मी अध्यात्मशास्त्र सांगायला बसलेलो आहे, कारण आपला ग्रंथ जो आहे तो कुठला आहे? दृक दृश्य विवेक. दृक दृश्य विवेक हा ग्रंथ जो आहे तो अध्यात्म शास्त्रपर ग्रंथ आहे. वेदांताचा हा एक ग्रंथ आहे. या ठिकाणी आपण भेद जो लक्षात घेऊ शकत नाही तो सगळ्यात मोठा भेद काय आहे की आपण या शरीरालाच किंवा त्यांच्या धर्मांनाच मी समजतो, आणि याच्यासारखी चूक काय असेल ही सोडली पाहिजे. तर हे का घडलं? तर आपण बऱ्याच दिवसापासून हा विचार करत आहोत की सृष्टी आणि ब्रह्म यांच्यामध्ये असलेला भेद आपल्याला काय होत नाहीये? लक्षात येत नाहीये. तसंच शरीर आणि मी याच्यामध्ये असलेला भेद लक्षात येत नाही. शरीर आणि मी वेगळा आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. हे शरीरच मी वाटतो. मी स्त्री, मी पुरुष असंच वाटतं, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय असंच वाटतं. हे वाटतंय, वाटणारच आहे ते. या शरीरावर आरोप केलेले जे काही धर्म असतील ते कधी निर्माण झालेत? किती दिवसापूर्वी निर्माण झालेत? किती दिवस झाले त्याला? समजा तुमचं नाव कळमकर आहे. आता तुमचं नाव कळमकर हे कधी आलं हो तुम्हाला? जास्त दिवस नाही झालेले त्याला तुम्हाला कळमकर नाव देऊन. जन्माला आल्यानंतर काही दिवसाने तुम्हाला तर माहितीच नव्हतं. लोकांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही कळमकर आहात, कळमकर आहात, कळमकर आहात, म्हणून तुम्हाला कळलं तुम्ही कळमकर आहात. किती दिवस झाले? जास्त नाही दिवस झाले. तसंच या शरीराला कुठलं तरी एक विशिष्ट नाव देण्यात आलं. एखाद्याला जर राम नाव देण्यात आलं तर ते राम हे नाव कधीपासून आलंय? त्याला जन्माला घातल्यानंतर त्याचं बारसं केलं तेव्हा त्याला कळलं त्याचं नाव राम आहे. त्याला तेव्हा कळलं नाही. हळूहळू लोकांनी त्याच्यावर त्याचा प्रभाव निर्माण केला. मग आता हे संपवणं शक्य आहे? संपवणं अशक्य नाही. बरं, हे शरीर म्हणजेच मी आहे हे कधी लक्षात आलं? मातेच्या उदरात आपण हे घेतलंय. आपण काही जास्त काळ झालेला नाही याला घेऊन. मातेच्या उदरात या शरीराचा आपण स्वीकार केलाय. हे शरीर आपण घेतलेलं आहे मातेच्या उदरात, आणि सोडणार आहे का नाही आहे? 101% सोडणारच आहोत. त्याच्यामध्ये 1% सुद्धा कमी करता येत नाही. म्हणजे 100% 1% सुद्धा कमी होऊ शकत नाही. हे शरीर सोडणेच आहे. म्हणजे कोणी किती हट्ट केला आणि महाराज काहीतरी खोटं बोलताय, विनाकारण आम्हाला त्रास देत आहे, टेन्शन देत आहे, असं जरी म्हटलं तरी सोडायचंच आहे. तुम्हाला जरी मी किती प्रेमाने वगैरे समजावून सांगितलं तरी सुद्धा सोडायचंच आहे, आणि ओरडून रागावून सांगितलं तरी सुद्धा सोडायचंच आहे. म्हणजे कसंही सांगितलं तरी सोडणेच आहे. मग हे लक्षात घ्यायला पाहिजे. सत्य गोष्ट जी असते ती लक्षात घ्यावी. सत्य गोष्ट लक्षात घेऊन अंधाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेऊ नये. मी असं सांगितलं नाही आता तुम्ही मरणार आहे, जाऊन अंधाऱ्या खोलीत लपून बसा, असं काय सांगितलेलं आहे का? तुम्ही काय करता काय करत नाही याच्याबद्दल मी काहीच बोलतच नाहीये. मी फक्त खरं काय याचा विचार सांगतोय. तर देहाला मी समजणं, दृढपणे देहाला मी समजणं हाच गुन्हा. आणि त्यामुळेच हे सिद्ध झालंय की आत्मा आणि सृष्टी म्हणजे देह, ब्रह्म आणि सृष्टी यांच्यामध्ये जो भेद आहे तो लक्षात येत नाही. त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो लक्षात येत नाही. देव जो आहे त्याचाही आपण विचार केलेला आहे. म्हणजे समष्टीने सुद्धा आपण याचा विचार केलेला आहे की देव कुठे आहे? तर कुठे आहे? वैकुंठापर्यंत कुठल्या तरी लोकात देव आहे असा आपला काहीतरी समज आहे. तर या कुठेतरी देवाची जागा असावी, देव असावा, हा जो आपला गैरसमज झालाय तो आपल्याला दूर केला पाहिजे. हा जो लोक आहे म्हणजे कुठला? त्रिलोक. हे 3 लोक त्या भगवंताच्या फक्त एका अंशावर आहेत. त्या भगवंताचा आपण विचार करतो. एका अंशेन स्थितो जगत, हे तर माझ्या एका अंशावर आहे. म्हणजे या श्लोकावरून भगवंत हा या जगताच्या सुद्धा पलीकडे आहे. म्हणजे जगताला व्यापून उरलेला आहे तो. त्यामुळे या जगतामध्ये त्याचं कुठं अस्तित्व नाही. मी म्हणून प्रपंची बुडी दिदली कृत निश्चयाची, तेणे चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धर. म्हणजे मी या जगामध्ये असं समजून तो जगामध्ये जर मला कुठे शोधू लागला तर चंद्रासाठी जळामधली प्रतिबिंब शोधण्यासारखं. मग ते कृतनिश्चयी वाया गेला. जैसा कोणी एक कांजी प्याला आणि मग परिणाम पाहू लागला अमृताचा. त्यामुळे त्याला हाताला काही लागणार नाही हे स्पष्ट आहे. किती कृतनिश्चय, त्याचा मोठा निश्चय झाला. कृतनिश्चय म्हणजे सर्वोत्कृष्ट निश्चय, तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. तसं देहाला मी समजून, 4 देहांपैकी कशालाही मी समजून किती आपण परमार्थ करू लागलो, काही समजू लागलो, यालाच आपण मी समजू लागलो, तर किती उत्कृष्ट महाराज असू देत, उपयोग शून्य आहे त्याचा. कारण मुळातच पाया चुकलाय.
पाया चुकल्या इमारत किती मोठी उत्कृष्ट झाली तरी उपयोगाची नसते. पाया जर चुकलेला असेल तर शर्टाचं बटन लावताना पहिलंच बटन चुकलं तर वरची बटणं बाकीची बटणं चुकली का बरोबर शोधायची गरजच नसते. पहिलंच बटन चुकलं ना, म्हणजे पाया चुकला की पुढचं सगळं गोंधळ झालाय का नाही. भेद देवामध्ये आणि जगामध्ये काय फरक आहे, आपल्यामध्ये आणि आत्म्यामध्ये फरक आहे. आपण या शरीराला आत्मा समजू नये. शरीराला काही लोक आत्मा समजतात, काही मनाला, बुद्धीला, काही चित्ताला. कोण कशाला आत्मा समजेल सांगता येत नाही. जगामध्ये जसं देव कोण कशाला समजेल सांगता येत नाही. अख्ख्या जगामध्ये काय गोंधळ आहे, देव कोण कशाला म्हणेल हे सांगता येत नाही. तसं शरीरामध्ये जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा आत्मा कशाला समजतील सांगता येत नाही. कारण काही लोक या शरीराला सुद्धा आत्मा समजतात, यालाच आत्मा समजतात. आता वेदांत नियमाप्रमाणे वेष्टीने स्थूल शरीरापर्यंत येऊन रोम रोम सुद्धा आत्माच आहे, आत्मरूप आहे. आणि समष्टीने जळस्थळ काष्टपाषाण सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे सर्व कल्पितम ब्रह्म हा सिद्धांत आहे. पण मागे मी तुम्हाला आधी म्हणालेलो आहे की हे जे आहे एका अभ्यासानंतर प्रगट व्हावं लागतं. आधीच जर एखादा मानून चालला तर जैसा कोणी एक कांजी प्याला अशी त्याची स्थिती होण्याची शक्यता आहे. म्हणून ती भीती आहे. त्यामुळे असं एकदमच कोणी त्या ठिकाणी तो विचार असा करून घेत असेल तर ते मात्र योग्य नाही. याला एक क्रम आहे. वेदांताच्या कमीत कमी वेदांताच्या क्रमाने आपल्याला गेलं पाहिजे. धर्मशास्त्राच्या क्रमाने जा, नीतिशास्त्राच्या क्रमाने जा असं मी काही म्हणत नाही. या ठिकाणी जो भगवंताला एकदम शरण जातो म्हणजे ब्रह्म किंवा आत्मा यालाच जो शरण जातो तो आधी काही असू देत, तो दुष्कृत्य जरी झाला तरी त्याचं इथे काम होतं. एकच मार्ग असा आहे की ज्या ठिकाणी किती पापी असला, किती दुष्कृत्य करणारा असला, किती वाईटातला वाईट असला तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. हा एकमेव मार्ग आहे आणि त्यालाच आपण भक्ती मार्ग असं म्हणतो. भक्ती मार्ग म्हणजे उपासना मार्ग असा लोकांचा गैरसमज आहे. भक्ती म्हणजे विभक्त न राहणे आणि विभक्त न राहणे ज्ञानदेवांनी हीच भक्ती सांगितलेली आहे. ज्ञानदेवांनी भक्ती कुठली सांगितलेली आहे, अगा क्रिया कीर नस आहे तरीच अद्वैती भक्ती आहे. कुठलीही क्रिया तिथे चालत नाही. किंवा गगनाची आलिंगना गगन जैसे अर्जुना, माझी या भजना उचित तोच अर्जुना. गगनाची या आलिंगना गगन जैसे, म्हणजे या ठिकाणी विभक्ती दिसत नाही, विभक्त दिसत नाही, भक्त दिसतो. पण भक्ती हा शब्द लोकांनी सगळा गोंधळ निर्माण करून टाकलाय. अख्ख्या जगतभर हा गोंधळ आहे. करणार काय. तर वाच्यार्थाने उपासनेला आपण भक्ती म्हणतो, पण लक्षार्थाने भक्ती शब्द ज्ञानदेवांनी ओव्यांमध्ये स्पष्ट करून ठेवलेला आहे. हे काय मी माझ्या पदरचं काही सांगत नाही. साधू संतांनी हे स्पष्ट करून ठेवलेलं आहे की भक्ती म्हणजे काय. फक्त लोकांचा भक्तीचा समज वेगळा असल्यामुळे त्यांनी तिथे अद्वैत भक्ती असा शब्द टाकून दिलाय. तरीच अद्वैती भक्ती आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलंय. कारण त्यांना माहित आहे की लोक भक्ती कशाला समजतात म्हणून. तर हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण भेद लक्षात घेऊ. तर हा भेद आपल्याला लक्षात येत नाही, याला कारण आहेच. आपण बऱ्याच दिवसापासून या सृष्टी आणि ब्रह्माचा, आत्मा आणि देहांचा विचार करतोय. हा भेद लक्षात न यायला कारण चूक नाही आपली. काय आपलं काही चुकलंय का नाही, आता झालंय, चुकलंय का बरोबर आहे हा प्रश्न नाही. आता अशी परिस्थिती आहे. आता ही परिस्थिती का आहे याचं उत्तर या श्लोकामध्ये त्यांनी दिलेलं आहे. हे असं का झालंय, का झालेलं आहे याचं उत्तर याच्यामध्ये दिलेलं आहे की या शक्तीस्तदवशाद ब्रह्म. तो पुढचा एक परिणाम पण सांगितलेला आहे, तोच आपण विचारात घेतो आहोत. या शक्तीस्तदवशाद ब्रह्म विकृतत्वेन भासते. त्याला कारण जे आहे ती ही शक्ती आहे. कुठली शक्ती आहे, मायेची ही शक्ती आहे. ही कुठली शक्ती आहे, ही मायेची एक शक्ती आहे की ज्यामुळे हे सगळं घडतंय. मायेची ही शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे हा भेद लक्षात येत नाही. माया म्हणजे ही माया कशी भयंकर असायला पाहिजे. आणि एक जण फसलाय का इकडे, इथे एक जण फसलाय का, हे तर मोहलेगा क्रांतदर्शी. आपणच काही मोठं फसलेलो नाहीये. इथे मोहलेगा क्रांतदर्शी. शाणे शाणे मी म्हणणारे संपलेत. त्यामुळे आपण काही फार मोठे गुन्हेगारच आहोत असं म्हणता येणार नाही. आपण फसलेलोच आहोत, पण मोठमोठे फसलेले आहेत इथे. त्यामुळे याच्यातून वाचायचं कसा प्रश्न आहेच, ठीक आहे.
मग आता एवढे बसलेत म्हणल्या आपण आता आपलं काही खरंच नाही. म्हणजे वर्गातले नापास झालेले पोरं बघून आपण म्हटलं शाळेतच जायचं नाही तर चालेल काय? रस्त्यावर झालेला ऍक्सिडेंट पाहून आपण ठरवलं की गाडीच चालवायची नाही तर चालेल काय? हॉस्पिटलमध्ये माणूस मेलेला पाहिला म्हणून हॉस्पिटलमध्ये जायचंच नाही असं ठरेल का? चालेल काय? मी डॉक्टरकडे जायचंच नाही असं चालेल काय? नाही का? आपण करतो का तिथे तसं? नाही करत. आपल्याला माहित असतं रस्त्यात ऍक्सिडेंट होऊन माणसं मरतात तरी आपण रस्त्यावर जातो. आपल्याला माहित असतं की माणसं जेवण करून चुकून विष जेवणात असतं म्हणून त्या विषामुळे लोक अन्न बाधा होऊन मरतात तरी आपण अन्न खातोच बाहेरचं किंवा कुठलंही. म्हणजे आपण असं म्हणत नाही आता अन्न खाणं बंद, नाही का? अन्न खाल्लं म्हणजे रोग शरीरात तयार होतो हे आपल्याला माहित आहे तरी आपण अन्न खाल्ल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातले सगळे विरुद्ध मुद्दे माहित आहेत तरी आपण ते करतोच, नाही का? म्हणून त्याचप्रमाणे परमार्थामध्ये जरी क्रांतदर्शी मोहलेले असले, अनेक फसलेले असले तरी सुद्धा आपल्याला हे करणे आहे. साधू संतांना, सनकाधिक संतांना आपण जर शरण राहिलो तर आज नाही तर उद्या कधी ना कधी आपल्याला या वाटेचा बोध होण्याची शक्यता आहे. कुठून आपण काय जायचं, कसं जायचं हे लक्षात येण्याची शक्यता आहे. आपला हेतू जो आहे तो काय आहे? आपला हेतू आहे भक्त होणे आणि जन्म मरणाचा फेरा संपणे. भक्त झाला जन्म मरणाचा फेरा संपेल. विभक्त राहिलात जन्म मरणाचा फेरा संपण्याचा प्रश्न नाही. तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही म्हणा. काही काही लोकांना कसं आहे जन्म मरणाचा फेरा वगैरे हे काही प्रकार आवडत नाही. त्यांना भक्त म्हणणं आवडतं. मग ते तू भक्त म्हण. काहींना ज्ञान म्हणणं आवडतं. ज्याला जे वाटेल ते म्हणू देत. आलं लक्षात? कोणाला काय वाटेल ते म्हणू देत. फल एकच पाहिजे. ज्याला जे वाटेल. कोणाला मोक्ष प्राप्ती आवडतं, बरं ठीक आहे मोक्ष प्राप्ती. पण मोक्ष प्राप्ती म्हणजे कुठला मोक्ष? भक्त म्हणजे कुठला भक्त हे फक्त आपलं पक्क पाहिजे. आपण भक्त म्हणू, मोक्ष म्हणू, जीवनमुक्त म्हणू, विधेयमुक्त म्हणू, काय म्हणायचं ते म्हणू, पण या सगळ्यांच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपल्याला वेदांताप्रमाणे माहीत पाहिजे. कारण आपला मार्ग तो जर असेल तर, आपला मार्ग जर निराळा आपल्याला निवडायचा असेल तर मग या शब्दांचा विचार वेदांताप्रमाणे करायची गरज नाही आहे. मग त्या मार्गाप्रमाणे त्या शब्दांचा अभ्यास करावा आणि त्या मार्गाने जावं. तर ही जी शक्ती आहे ही शक्ती आपल्याला या भेदाचा बोध करून देत नाही. म्हणजे हा भेद आहे हे आपल्याला लक्षात येऊ देत नाही. मायेची ही शक्ती, या शक्ती म्हणजे ही जी शक्ती आहे ही शक्ती आपल्याला या दोघांमध्ये असलेला भेद लक्षात येऊ देत नाही. आणि त्याचा परिणाम काय झालाय? तिने ते काम केलंय. आता ती कशी आहे, काय आहे, कोण आहे, तिचं काय करावं हा एक अभ्यास वेदांतामध्ये मोठा आहे. माया म्हणजे काय? उत्कृष्ट बोध जी नाही ती, असं म्हणतात लोक. पण टेन्शनच नाही, असं नाहीच नाही. ते प्रश्नच काय? अविद्या म्हणजे काय? अविद्या येणे नामे मी विद्यमानाची नव्हे, असं ती स्वतःच सांगते. म्हणजे माया या शब्दाने, अविद्या या शब्दाने तिचं अस्तित्व सापडत नाही असं म्हटलं की विषय संपतो. पण तसं चालत नाही, कारण तो सिद्धांत आहे. कारण बरेचसे लोक म्हणतात ज्ञानदेवांनी सांगितलंय, काय अवघड आहे का? माया शब्दाचा सोपा अर्थ आहे. संस्कृतचं माया शब्द आहे, संस्कृतमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे, जी नाहीये ती. म्हटलं मग प्रश्नच नाही ना. पण ते जे लिहिलेलं आहे तो सिद्धांत आहे. म्हणजे त्या अवस्थेला आपल्याला जायचंय की ती नाहीच आहे. अविद्या किंवा माया, व्यष्टीने अविद्या, समष्टीने माया, ती अविद्या किंवा माया नाहीच या सिद्धांतापर्यंत पोहोचणे याचंच नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काहीच नाही करायचं आपल्याला. कारण भेद का लक्षात येत नाही? त्या शक्तीमुळे. आपल्याला भेद का लक्षात येत नाही? त्या मायेच्या आवरण शक्तीमुळे लक्षात येत नाही. आच्छादन घातल्यामुळे. आच्छादन घालणे म्हणजे आवरण शक्ती. त्या मायेच्या त्या आवरण शक्तीमुळे आपल्याला हा भेद लक्षात येत नाही. मग तिलाच जर अस्तित्व राहिलं नाही तर तिच्या शक्तीला काय अस्तित्व राहायचं, नाही का? तीच जर आपल्याला संपवता आली, तिचाच जर नाश करता आला, तिचंच जर खंडन करता आलं, अविद्येचंच जर खंडन करता आलं किंवा मायेचंच जर खंडन करता आलं तर तिच्या कार्याचा प्रश्न येतो कुठे, नाही का? सर्पच गेला तर सर्पापासून निर्माण होणारी जी भीती आहे ती राहील काय? सर्प जिथपर्यंत असतो तिथपर्यंत भीतीचा प्रश्न आहे. आणि भीती आली की मग त्याच्या पुढे पळायचं का नाही पळायचा प्रश्न आहे.
किती जोरात पळायचं, कुठल्या दिशेने पळायचं, असे अनेक प्रश्न आहेत. सर्प दिसला, रज्जूवर जेव्हा सर्प भासतो तेव्हा आता किती वेगाने पळायचं आणि कुठल्या दिशेने पळायचं, असे अनेक प्रश्न आहेत, नाही का. मग आता सर्पाच्या विरुद्ध दिशेला पळायला पाहिजे, ते पण किती वेगाने पळायला पाहिजे, याच्यावर जो कोणी वाद करत बसलं तर काय त्याला अर्थ आहे, नाही का. किती वेगाने पळलं पाहिजे, रज्जूवर दिसलेल्या सर्पाला घाबरून किती वेगाने पळायला पाहिजे सांगा. दोरीवर जो सर्प भासतो तो आपण पाहिला आणि पळायचं ठरलं आणि आपण सगळेजण पळणार आहोत. मग सगळ्यांनी सांगा कुठल्या दिशेने पळायला पाहिजे. सर्प जर पूर्वेला असेल तर आपण दक्षिणेला पळावं का उत्तरेला पळावं का पश्चिमेला पळावं, त्या दोन दिशांच्या मध्ये असलेल्या दिशांना पळावं का वर जावं का खाली जावं, किती वेगाने पळावं, आणि पळताना सगळे मिळून पळावं का एकट्या एकट्याने पळावं, म्हणजे ग्रुपने जायचं का एकट्या एकट्याने जायचं. हे सगळे जे प्रश्न आहेत याला उत्तर शोधता येईल का नाही, येतील ना. मग जो प्रभावी असेल मनुष्य तो जो म्हणेल ते होणार का नाही. आपला जर एखादा लीडर असला तर तो काय म्हणेल, आपण सगळेजण दक्षिणेला पळूयात, तर सगळे जर त्याचे फॉलोअर्स असतील, ऐकणारे असतील, तर सगळे कुठे पळतील, दक्षिणेला. आणि त्याच्यातले काही लोक त्याच्या विरोधात असतील ते म्हणतील ह्याचं काय ऐकायचं, आपण कुठे पळूयात, उत्तरेला. मग त्याचेही काही ऐकणारे सगळे थोडीच असणार आहेत. काहींचे फॉलोअर्स दक्षिणेला, काहींचे उत्तरेला, काहींचे पश्चिमेला, काहींचे म्हणतील 50चं स्पीड, काहींचं म्हणतील 100च्या स्पीडने पळू. कोण काय करेल हे सांगता येत नाही. तसंच अगदी परमार्थात आहे. परमार्थात हेच सुरू आहे जगतभर. प्रत्येकाने ठरवलंय इकडे का तिकडे, असा गोंधळ सुरू आहे, नुसता पळापळ सुरू आहे, नुसती धावपळ सुरू आहे. परमार्थामध्ये सुद्धा आणि व्यवहारात सुद्धा हीच धावपळ सुरू आहे. व्यवहार आणि परमार्थ दोन्ही ठिकाणी नुसती पळापळ आहे. का पळतायत त्याचा तपास नाही. प्रवाह आहे हा मोठा, महापूर आहे, महापूर. नुसती पळापळ सुरू आहे. मग एखाद्या वेळेस तुम्ही पळता ना, हो पळता ना, पण जाणून बुजून कळून पळणं आणि न कळता पळणं यात फरक असतो. म्हणजे प्रारब्ध प्राचीन संस्कार शेषाने पळणं आणि प्रारब्धाचा संचित कर्माचा क्रियमान कर्माचा नाश न होता पळणं यात फरक. म्हणजे जीवनमुक्तीमध्ये आणि बंधामध्ये फरक आहे. तेवढाच फरक गाठायचा आहे, बाकी काहीच करायचं नाही. तर ही जी माया आहे, ह्या मायेचं जे काही स्वरूप आहे, अविद्येचं जे काही स्वरूप आहे, तो सिद्धांत आहे. पण आता परिस्थिती काय आहे, आता परिस्थिती अशी आहे की त्या शक्तीने या भेदाला आपल्याला झाकून टाकलेलं आहे. या भेदाला काय केलेलं आहे, आवरण घातलंय, या भेदावर आच्छादन घातलेलं आहे. आणि म्हणून हे दोन्ही सुद्धा परिणामाने काय झालेत, ते एकच वाटू लागलेत. एकच म्हणजे वेष्टीने शरीर म्हणजेच आपण वाटू लागलोय, आणि समष्टीने या जगतामध्येच जगतातला कुठला तरी भाग म्हणजेच देव वाटू लागलेला आहे. तर या अविद्येचा किंवा मायेचा हा जो परिणाम आहे तो काय झालाय, तर त्या अविद्येने, त्या मायेने तिच्या शक्तीद्वारे जेव्हा ब्रह्म आणि जग किंवा ब्रह्म आणि सृष्टी यांच्यावर आवरण घातलं, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून हे ब्रह्म विकृत झालं, असं दिलेलं. विकृतत्वेन भासते. आता भासते असा शब्द आल्यामुळे खरं नाहीये हे लक्षात ठेवावं लागतं. पण विकृत झालंय असा पहिला भाग आहे. विकृत कोण, विकृत तद्वशात, म्हणजे त्याच्या वश होऊन, तद्वशात ब्रह्म, त्या प्रभावामुळे, आता वश नाही झालेलं खरं, पण त्या प्रभावामुळे ते ब्रह्म विकृत रूपाने भासू लागलं. सरळ सरळ अर्थ काय, त्या मायेच्या त्या शक्तीमुळे ब्रह्म विकृत रूपाने भासू लागलं. विकृत, विकृत म्हणजे चांगलं का वाईट हो, चांगलं. विकृत म्हणजे काय, विकृत नाही, एकदम आपण सोपा सरळ सरळ अर्थ विकृत शब्दाचा पहिल्यांदा करू, है ना. विकृत म्हणजे काय, विकृत माणूस आहे असं म्हणतो. विकृत म्हणजे विपरीत करणारा, है ना. खरं तर विकृत शब्दाचा एकदम साधारण अर्थ आहे की वाईट करणारा, आहे ना. जो वाईट करतो त्याला आपण म्हणतो विकृत आहे. तो विकृती म्हणजे वाईट करण्याची प्रवृत्ती. जो वाईट करत असतो त्याला म्हणतात विकृत. आता विकृत शब्दाचा विपरीत करणे असा अर्थ करू. म्हणजे म्हणजे तोच अर्थ आहे, फक्त थोडासा आपण त्याचा सखोल विचार करतोय. विपरीत करणे म्हणजे विकृत. कृत म्हणजे
करण्याची क्रिया दिसते त्यामध्ये, करणे दिसतं, क्रिया दिसते त्यामध्ये. आणि वि म्हणजे विपरीत, विपरीत करणे. जो विपरीत करतो त्याला विकृत असं म्हणतात. त्याची जी ती क्रिया असते त्याला विकृती असं म्हणतात, विकृती. आता इथे काय झालंय, ब्रह्म विकृत रूपाने भासू लागलंय. आता भासू लागलंय, भासणे या शब्दाचा आपण विचार करणार आहोत विकृत शब्दाला धरून. पण आधी आपण विकृत शब्दाचा विचार करतो आहोत. विकृत शब्द जो आहे हा साधारणपणे वाईट करणे या रीतीने घेतला जातो. मग आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की काय काय विकृत आहे, तुम्ही कशाला विकृत म्हणता, नाही का. आपल्याला विकृतचा विचार करावा लागेल. तर विकृत काय काय आहे, तुम्ही विकृत हा शब्द लिहा वहीमध्ये. आता घरी गेलं तर लिहिलं तरी चालेल. काय करायचं, वर लिहायचं विकृत आणि त्याच्या खाली लिहायचं काय काय विकृत तुम्हाला वाटतं ते लिहा, किंवा विकृती तर लिहून काढा. तुम्हाला जेवढे विकृती आठवतात वाटतात त्या लिहा. ही विकृती आहे, तुमच्या अभ्यासासाठी लिहा, मला दाखवू नका, कोणाला दाखवू नका, पण लिहा. ह्याला विकृती असे म्हणतात. तर लिहिता येतील का नाही, किती लिहिता येतील तरी अंदाजे एक 50 सहज लिहिता येईल, 50 एक लिहिता येतील. आता विकृती जी आहे या विकृतीच्या विरुद्ध पण धरावं लागेल. तर विकृतीच्या विरुद्ध जी आहे ना ती पण लिहित जा. 2 भाग करायचे वहीचे. ह्याला विकृती म्हणायचं आणि ह्याला विकृतीच्या विरुद्ध म्हणायचं. काय म्हणायचं ते जाऊ देत, फक्त त्याच्या विरुद्ध, ते विरुद्ध आहे त्याच्या, असं धरायचं. तर दोन्ही भाग भरतील का नाही, का नाही भरणार. इकडे पण हे पण म्हणजे हे विकृत आहे आणि हे त्याच्या विरुद्ध आहे, हे विकृत आहे हे त्याच्या विरुद्ध आहे, हे विकृत आहे त्याच्या विरुद्ध आहे, असं आपण लिहित गेलो. तर दोन्ही भाग, दोन्ही त्याचे कॉलम भरतील का नाही, भरतील का नाही, भरतील ना, का नाही भरायचे. कोणाला तरी शिवी देणे हे काय आहे, विकृती आहे. मग कोणाला तरी शिवी न देणे असं त्याच्या बाजूला लगेच विरुद्ध अर्थामध्ये येईल. तर अशा विकृती तुम्ही लिहून काढा. मग त्या विकृती जी आहेत ह्या विकृती जो कोणी करतो तो कोण असतो, तो विकृत असतो. तर आपल्याला यांची मोठी यादी करता येईल. असे विकृत लोक आपल्याला शोधता येतील. तर जगामध्ये कोण विकृत आहे, कोण विकृत आहे, कोण विकृती करतो याचाच सगळे लोक विचार करत असतात सारखे. आपण रात्रंदिवस कसला विचार करतो, आपण कशाचा विचार करतो रात्रंदिवस, विकृत आहे तो म्हणतो, विकृत माणूस आहे. आता विकृत कोण वाटतो आपल्याला, कोणाला कोण विकृत वाटतो, तुम्ही यादी तर करणारच आहेत. म्हणजे ती प्रत्यक्षात नाही लिहिलं तरी चालेल पण लिहिल्यासारखं तरी करा, हे कधी. तर ते तो आपला भाग आहेच, तो वेगळा आहे. तर जगामध्ये प्रत्येक जण विकृत ठरवत जातो. हिटलर कोण आहे, विकृत आहे. हिटलर विकृत आहे, मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे. रावण कसा आहे, विकृत आहे. असे बरेचसे आपल्याला विकृत माहित आहेत. जगामध्ये असे किती आहेत विकृत, माणसांमध्ये शोधले तर नुसते भरपूर सापडतात आपल्याला विकृत. वेगळ्या जीवांमध्ये, वेगळ्या प्राण्यांमध्ये शोधले तरी विकृत भरपूर सापडतात. तर अशा विकृतची संख्या भरपूर आहे. आपण त्यांना विकृत का म्हणतो, आपण त्यांना विकृत का म्हणतो. भारतीय लोक विकृत आहेत, सगळे भारतीय. बरं, तुम्हाला आवडलं का मी म्हटलेलं. आता समजा हे जर मी जगात जाऊन म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये सगळीकडे भोंगा लावून म्हणू लागलो की सगळे भारतीय लोक विकृत आहेत, तर सगळे लोक माझा सत्कार करतील काय, करतील काय, करतील का नाही करतील. का, मी तर चांगलं बोलतोय का त्यांच्याविषयी, वाईट बोलतोय त्यांच्याविषयी. माझं बोलणं बरोबर आहे का चुकीचं आहे, काय बरोबर आहे. असं काच नाही, वेदांत नाहीच. मी आपलं वेदांत नंतर घेऊ. आधी सध्या आपण आपली पद्धत कशी, आधी इथे म्हणजे जगाच्या दृष्टीने, नंतर वेदांताकडे जाऊ. आपण वेदांताकडे जाणारच आहोत आपण. तर माझं बोलणं बरोबर आहे की विकृत आहे, सगळे भारतीय विकृत आहेत असं चालणार, कोणीच माझं ऐकणार नाही ना, मला मारतील लोक. आता मी थोडीशी जागा बदलतो, माझी जागा बदलतो. आता मी पाकिस्तानमध्ये आहे. आता हेच वाक्य मी बोलू लागलो, सगळे भारतीय विकृत आहेत. मग त्या विकृतला तुम्ही समानार्थी शब्द काय वापरा, विचित्र आहेत, काही असू दे, पण विकृत आहेत. सगळे भारतीय काय आहेत. आता पाकिस्तानमध्ये माझा काय होईल,
होईल का नाही? का नाही होणार? एकच वाक्य आहे, पण 2 जागा बदलली मी, फक्त काहीच केलेलं नाही मी, फक्त जागा बदलली. आता वाक्य मी बदलतो आणि जागा पण बदलतो, पण पुन्हा काय होतंय बघूया. सगळे पाकिस्तानी लोक एकदम विकृत आहेत असं मी पाकिस्तानमध्ये म्हटलं. तोच मी आहे बरं, मी नाही बदललो. मी फक्त काय केलं, माझं वाक्य बदललं आणि परत भारतात आलो आणि भारतात म्हटलं सगळे पाकिस्तानी काय आहेत, विकृत आहेत. माझ्या पाठीमाग किती लोक जमा होतील का नाही? माझे पाठीराखे तयार होतील का नाही? माझा सत्कार नक्कीच होईल का नाही होणार? मग काय नक्की विकृत कोण आहे की नाही? जागा बदलली, वाक्य बदललं तर गोंधळ होतो है ना. बरं, भारतामध्येच आहे मी, आता दुसऱ्या देशात जात नाही, आता वेगळं वाक्य. हाच नियम सगळीकडे लागू आहे. हाच नियम काय सगळीकडे लागू आहे. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा हाच नियम जरी लावला तरी चालतो. मग देश असो, राज्य असो, गाव असो, आपला वर्ग, आपला वर्ण असू देत, तरी हाच प्रॉब्लेम. ब्राह्मण आणि क्षत्रिय असा काही वर्ग असा नसतो. ब्राह्मण हा वर्ग म्हटलं की सगळे ब्राह्मण लक्षात येतात. क्षत्रिय असं काही सापडत नाही बरं. पण क्षत्रियामध्ये असंख्य पोट जाती आहेत. मराठा, माळी, हे सगळे क्षत्रिय वर्गातले लोक आहेत. हे सगळे क्षत्रिय आहेत ना, हे तर त्यांना क्षत्रिय म्हणून अभिमान नसतोच. त्यांना कसला अभिमान आहे? त्यांच्या पोट जातीचा अभिमान आहे. तर हे जे मराठा आहेत, ह्यांचा मोठा जमाव तयार झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये म्हटलं मराठा सगळे मराठी लोक विकृत असतात. कसे असतात? सगळे विकृत आहेत मराठी. सगळे लोक माझा सत्कार करतील काय? आणि हेच जर मी ब्राह्मणांचा मेळावा भरलाय आणि त्याच्यात म्हणलंय हे मराठा क्षत्रिय म्हणजे सगळे, तर सगळे टाळ्या वाजवतील का नाही? आता वाक्य बदललं, परत मराठ्यांमध्ये आलं, म्हणलं ब्राह्मण नाहीच, ते सगळे ब्राह्मण आहेत. तुम्ही म्हणताच तसं म्हणा, त्यामुळे मी काय असं वेगळं म्हणत नाही. ही काही ब्राह्मणी लोक आहेत सगळी. आता हे सगळे ब्राह्मण असं जाऊन मी ब्राह्मणांच्या मेळाव्यात म्हटलं तर सगळे माझे सत्कार करतील काय? विकृत हा शब्द आपण बदलत चालतोय. काय होतंय गोंधळ बघ. गांधीजी विकृत होते, आता काय होईल ना? काहीतरी काय होणार नाही. कसं पुन्हा जागा कुठे बोलतोय? एकदम कट्टर हिंदुत्ववादी आणि गांधीजीच्या विरोधात असले, त्यांच्या मेळाव्यात म्हटलं गांधीजी विकृत होते, सगळे लोक टाळ्या वाजवते. आणि सगळे गांधीजीचे अनुयायी आहेत, समजा गांधीजींना मानणारे आहेत, खादी म्हणा किंवा बरेच गांधीजींचे जे काही उपक्रम आहेत त्यांना मानणारे लोक आहेत. त्यांच्या मेळाव्यात म्हटलं गांधीजी विकृत होते, तर मग काय चालेल का? चालत नाही. मग खरं काय, विकृत होते का नव्हते? आता तुमचं तुम्ही ठरवून बसलेलं आहे बरं. तुम्ही ठरवलेलंच आहे कोण विकृत आहे कोण विकृत नाही. मला नक्की माहिती आहे की तुमच्या घरातली सगळी लोक विकृत अजिबात आहेत का? आहेत का नाही आहेत? तुमच्या घरातली सगळी लोक विकृत आहेत का? विकृत म्हणजे आपण ठरलंय विकृत म्हणजे काय? विकृत म्हणजे काय? आपल्याच व्याख्या, अजून वेदांताच्या पर्यंत जातच नाही आपण आधी आपल्याच व्याख्याप्रमाणे जाऊयात. तर तुमच्या घरातले सगळे विकृत आहेत का नाही आहेत? आता तुम्ही जर हो म्हटले तर अडचण येणार आहे. काय अडचण येणार आहे? मी म्हणणार तिकडे जाऊ नका आता परत. ते विकृत आहेत ना. पाकिस्तान विकृत आहे म्हणून पाकिस्तानमध्ये राहतो का आपण? राहत नाही. भारत विकृत आपल्याला वाटत नाही म्हणून आपण भारतात राहतो. आपला वर्ण आपल्याला विकृत वाटत नाही म्हणून आपण आपल्या वर्णात राहतो. आपल्या वर्णाचा अभिमान का धरून बसलोय? कारण आपला वर्ण विकृत नाही वाटत आपल्याला. आपला देश आपल्याला विकृत वाटत नाही, त्यांचा देश विकृत वाटतो. आपण प्रत्येक क्षणाला हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार ते विकृत आहेत, ते प्रत्येक क्षणाला हा प्रयत्न करणार की हे लोक विकृत आहेत, नाही का? असे एकमेकांचा विकृतपणा काढत राहणार ना. तर आपल्या घरातले सगळे विकृत नाहीत. ज्या दिवशी तुम्हाला ते विकृत वाटतील त्या दिवशी तुम्ही त्यांच्यात राहाल काय? राहणार नाही. 2 भावांचं पटत नाही का बरं? आधी पटत होतं, लहानपणापासून मस्त पटत असतं, पण जेव्हा लग्न होतं तेव्हा ह्या दोघी जणी त्यांना दाखवून देतात विकृतपणा दोघांमधला आणि मग पटत नाही. होतं ना असं? विकृत केव्हा लक्षात येतं? मग आधी होतं का नव्हतं? आधी दोघं भाऊ मस्त किती मजेत राहत होते, गळ्यात गळे घालून फिरत होते. फिरतात का नाही 2 भाऊ? एका गाडी एका सायकलवर गळ्यात गळे घालून एका पिक्चरला दोघेही
आहे का नाही? एकच वडापाव दोघे जातात, किती त्यांचं प्रेम असतं आधी. पण लग्न झालं काय होतं, गरज पडली तर एकमेकाला मारतात सुद्धा, ते खून पण करतात एकमेकाचा. का? कशामुळे? ते ह्या दोघींनी दाखवून दिलं. मग ह्या दोघी विकृत आहेत का ते दोघे विकृत आहेत? काय झालंय काय नक्की? असो, ते गोंधळ आपल्याला लक्षात नाही घ्यायचं, पण असं होतंय म्हणजे ना, एकच पदार्थ विकृत नसतो, तोच पदार्थ विकृत दिसतो. असतो का नसतो हा प्रश्न आहे. म्हणजे पाकिस्तान विकृत आहे का नाही आहे? पाकिस्तान विकृत त्यांच्या दृष्टीने नाहीच आहे, आपल्या दृष्टीने तर कायमच विकृत आहे का नाही? अतिरेक्यांच्या दृष्टीने अतिरेकी विकृत आहेत काय? ते कोणाच्या दृष्टीने विकृत आहेत? आपल्या दृष्टीने विकृत आहेत. त्यांच्या दृष्टीने ते विकृत नाहीच आहेत. त्यांना वाटतं आम्ही विकृत नाही, आम्ही कोण आहेत? शहीद होणार आहे. आता एखादा म्हणाले की नाही, तुम्ही काही जरी म्हटलं तरी अख्खं जग त्यांना अतिरेकीच मानतंय ना. अहो, ते जग काय मानतं ते जाऊ देत, तुमचा मोआब जास्त आहे. मराठ्यांची संख्या जास्त असली म्हणून मराठे म्हणतील तेच खरं असतं काय? असं काही नसतं, नाही का? मराठ्यांची जास्त गोळा झाली आणि ब्राह्मणांची कमी लोक आहेत म्हणून मराठे म्हणतील ते खरं असतं का? किती लोक काय म्हणतात त्यावरून ते खरं ठरतं काय? असं नाही, नियम नाही ना तो. त्यामुळे विकृत कोण कोणाला म्हणतं? जगामध्ये प्रत्येक जण एकमेकांना विकृत ठरवत चाललाय, है की नाही? आणि आपण ज्यांना ज्यांना विकृत ठरवतो, आपण बऱ्याच लोकांना विकृत ठरवतो. आता आपण जेवढ्यांना विकृत ठरवलंय ना, त्यांनाच विकृत मांडणारा पण वर्ग असतो. मग दुसरा एक मनुष्य असतो, तो सुद्धा काय करत असतो, बरोबर त्यांनाच विकृत ठरत असतो आणि त्याची ना आपली गाठभेट आपमतच होते आणि आपलं त्याचं जमतं. का तो पण काय करत असतो, तो पण बरोबर आपण ज्यांना विकृत म्हणत असतो त्यांनाच विकृत म्हणत असतो. म्हणून जेवढे लोक गांधीजीला विकृत म्हणतात त्यांचा एक वर्ग आहे, जेवढे लोक हिटलरला विकृत म्हणतात त्यांचा एक वर्ग आहे, जेवढे लोक एखाद्या विशिष्ट महाराजांना विकृत म्हणतात त्यांचा एक वर्ग आहे, महाराज या वर्गांनाच विकृत म्हणतात असे एक वर्ग आहे. असे वर्ग आहेत म्हणजे वेगवेगळे, आहे की नाही? तर त्यांची आपमत गोळा होतात, ते एकत्र येतात आपमत, आहे की नाही? तर विकृत आपण ज्यांना ठरवणार, तुम्ही कोणालाही विकृत ठरवा, तुमचा एक वर्ग तयार होईल आपमत. तुम्ही जर म्हटले ब्राह्मण विकृत असतात तर बरोबर तुमचे ब्राह्मणांना विकृत मानणाऱ्यांचा तुमचा एक वर्ग तयार होईल आपमत. तो असतोच तो, फक्त तुम्ही त्याच्यात जॉईन व्हाल, आपमत होईल. शूद्र लोकांना एखादा विकृत समजत असेल तर आपमत शूद्रांना विकृत मानणाऱ्यांचा एक वर्ग तयार होतो, तो असतोच, आहेच तो. आपण फक्त त्याच्यामध्ये जॉईन होतो, त्यांच्यामध्ये आपण जातो. तर अशा प्रकारे जगामध्ये विकृत शब्दाने गोंधळ घातलाय. विकृत काय विकृत आहे? मी ते एवढी बडबड करतोय, विकृत आहे का? मी एवढी बडबड लावली मगाचपासून, ही विकृत आहे काय? आहे का नाही आहे? काय म्हणजे आहे का नाही आहे? अहो, तुम्हाला माझं आता का विकृत वाटत नाही? कारण तुमचं मन बुद्धी अहंकार मला मानतंय. ज्या क्षणाला तुमचं मन बुद्धी अहंकार मला मानणार नाही तेव्हा माझा प्रत्येक शब्द तुम्हाला विकृत वाटेल. प्रत्येक शब्द, माझा चेहरा सुद्धा पाहण्याची तुम्हाला इच्छा होणार नाही, नाव पण सहन होणार नाही माझं. माझी कृती तर फार लांबची गोष्ट आहे. इतकं गणित सोपं आहे विकृतचं, आहे की नाही? पण आता तुम्ही म्हणाल महाराज असं नका बोलू, आहे की नाही? असं बोलू नका, चांगलं नाही वाटत. मी सत्य परिस्थिती सांगतोय, चांगलं न वाईटचं काय प्रश्न आहे? तर विकृत काय? आता तुम्ही सगळं माझं ऐकताय म्हणून मी म्हणतो चांगलं आहे, पण तुम्ही नाही ऐकलं माझं, मी काय म्हणणार? तुम्ही विकृत झाला, तो म्हणणार का नाही? म्हणजे महाराजांचं ऐकलं म्हणून महाराज काय म्हणतात, हा साधक कसा आहे? चांगला आहे. आणि तो गेला निघून तर काय म्हणणार? महाराज विकृत होता, गेला निघून. विकृत जो शब्द आहे तो आपण बदलत जातो. कशावर चाललाय विकृत? कशावर समजतो आपण विकृत जगाला? काही लोकांना स्वर्ग विकृत वाटतो, काहींना नरक पण विकृत वाटतो. ज्याला स्वर्गाची हौस आहे त्याला नरक विकृत वाटणार. ज्याला स्वर्गाशी घेणं देणं नाही त्याला नरकाबद्दल काय विकृत वाटायचं कारणच नाहीये. लोक म्हणतील नरकाला कसं विकृत म्हणायचं नाही, नरकामध्ये लोक नरकात जातात खूप. आपण सुद्धा कितीतरी कामं अशी करतो की ती नरकालाच नेणारी आहेत. आपण कितीतरी विचार, कितीतरी कृती अशा करतो त्या कुठे जाणार आहेत? पण करतो ना आपण, बरं वाटतं, पण छान वाटतं बरं त्याच्यामध्ये, नाही का? खरूच जशी खाजवल्यानंतर मस्त वाटतं का नाही, एकदम छान वाटतं, माहित आहे त्याचा परिणाम काय. पण त्यावेळेस मात्र काय वाटतं, ते विकृत वाटतं काय?
विकृत जर खरंच वाटत असतं तर आपल्याला त्याचा परिणाम दिसला असता, तो जाणवला असता आणि आपण ते केलं नसतं. मग ते विकृत ठरलं असतं. पण ठरवलं का आपण? ते नाही ठरवलं. तर तम विकृत आहे का रज विकृत आहे का सत्व विकृत आहे हे काही सांगताच येत नाही. सगळा गोंधळ आहे जगामध्ये. विकृत ठरवायचं कशाला? काय विकृत आहे? बरं सांगा, मुस्लिम धर्म विकृत आहे का हिंदू धर्म विकृत आहे? कुठला धर्म विकृत आहे? बऱ्याचशा लोकांनी ठरवूनच घेतलेलं. बरं, मुस्लिम धर्म विकृत आहे ना, विकृत लोक आहेत. का? त्याच्यासाठी तुम्ही नियम लावून ठरलेले काहीतरी. का विकृत असं तुम्ही ठरवलेलं आहे, या कारणाने मुस्लिम धर्म विकृत आहे. ते लोक पण म्हणतात हिंदू धर्म विकृत आहे. का? कारण त्यांनी पण ठरवून घेतलंय या कारणामुळे हिंदू धर्म विकृत आहे. काहींनी जीजसवाल्यांचा ठरवलाय विकृत, काहींनी मुस्लिम लोकांचा, काहींनी हिंदू लोकांचा. नुसता गोंधळ आहे जगामध्ये. विकृत. काही लोक म्हणतात वारकरीच विकृत असतात. वारकरी लोक कसे आहेत? काय म्हणतात? नाही, वारकरी विकृत नसतात. मग दुसरे कुठले तरी पंथ मत यांना विकृत समजतात. असा हा विकृतचा काय जगामध्ये गोंधळ सुरू झालाय. का सुरू झालाय? का झालंय? हा गोंधळ आहे का? लक्षात येतोय का हा गोंधळ आहे म्हणून? मी हा गोंधळ आहे हे सांगतो तुम्हाला. हा गोंधळ जो सुरू झाला याला कारण काय? आवरण. भेदावर आवरणाचा परिणाम आहे बरं तो. त्या परिणामाचा आपल्याला विचार करायचाच आहे. आपण वेदांताप्रमाणे त्या विकृत शब्दाचा विचार करणारच आहोत. तुम्ही कशाला मानणार आहात? तुम्ही ज्याला मानणार आहात त्याला तुम्ही कधीच विकृत मानणार नाहीत. काही लोक म्हणतात महाराजांना मी कधीच विकृत म्हणू शकत नाही. का? ते मानतात. परत आता का मानतात त्याची कारण असतातच ना. आणि जे लोक काही ना काही करण्याने नाही मानत ते म्हणतात महाराजाला आम्ही कमी विकृत मानणारच नाही का. महाराज कितीही चांगले तुम्ही म्हणा, आम्हाला ते अजिबात पटत नाही असं म्हणणारच ते. म्हणजे जगामधले सगळ्या पदार्थांविषयी आणि सगळ्या क्रियेंविषयी, सगळ्या विचारांविषयी काय हा विकृत भाव. सगळे पदार्थ, सगळे विचार, सगळ्या क्रिया ह्या विकृत या शब्दामध्ये येतात. फक्त कुठला पदार्थ, कुठली क्रिया आणि कुठला विचार विकृत आहे हे प्रत्येक जण आपापलं ठरवतो. आणि ज्यांची समानता येते, म्हणजे जे लोक विशिष्ट पदार्थाला विकृत ठरवतात त्यांचा एक वर्ग तयार होतो. काही लोक एका विचाराला विकृत ठरवतात, त्यांचा एक वर्ग तयार होतो. काही लोक एका क्रियेला विकृत ठरवतात, त्यांचा एक वर्ग तयार होतो. अशांचं काय होतं? वर्ग तयार होतो. आपोआप तयार होतंय ते. म्हणजे मांसाहार खाणं हे काय आहे? विकृत आहे असं वारकऱ्यांनी काय केलंय? ठरवून टाकलेलं आहे. वारकऱ्यांनी बऱ्याच लोकांनी ठरवलंय विकृत आहे. ते काय? ते विकृत आहे. आता आहे का नाही हा भाग नंतर. आपण सध्या फक्त वर्गाचा विचार करतो. तर काही काही लोक तर म्हणतात कांदा खाणं, लसूण खाणं हे सुद्धा काय? त्याच्याही पुढची लोक आहेत. वांग खाणं सुद्धा काय? विकृत आहे. मग त्याला ते कारण शोधतात की वांग खाल्लं की मग वातड आहे, अमक आहे, तमक आहे, बरंच काय काय. कारण जो एखाद्या पदार्थाला विकृत म्हणतो त्याची कारण देत असतो. महाराज विकृत का? याला कारण लोक देतातच. आपण जेव्हा एखाद्या पदार्थाला विकृत ठरवतो तो विनाकारण ठरवतो काय? आपण त्याला कारण देत असतो, लगेच शोधत असतो कारण आपोआप. हा पोरगा विकृत आहे, ही पोरगी विकृत आहे असं म्हणताना तो मनुष्य का म्हणत असतो? त्याची कारण त्याने शोधलेली असतात. म्हणजे त्याच्या मनाच्या विरुद्ध सगळं ते दिसलं की तो आपण ठरवत असतो की हा विकृत आहे. विचार, पदार्थ आणि क्रिया जगामध्ये असे वर्ग तयार झालेत. इंग्लंडने भारतावर राज्य केलं हे विकृत आहे का चांगलं आहे? विकृत आहे का चांगलं आहे? विकृत आहे. इंग्लंडच्या लोकांना वाटलं का? नाही वाटलं त्यांना. तिथे येऊन मस्त वगैरे राज्य केलं त्यांनी. खुश होते ते लोक. गोळ्या घालायचे ते. गोळ्या म्हणजे एवढ्या की जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये त्याने मुंग्या मारावी तशी माणसं मारली. आता हे विकृत नाही काय? त्यांना वाटलं का? त्यांना ते म्हणले उलट हे आपण आपल्या देशाच्या भल्यासाठी केलंय. आपण पाकिस्तानी माणसं मारली तर आपण काय म्हणणार? आपण वध केले. काय केले? वध केले. त्यांचे लोक म्हणणार आमचे शहीद झाले. पण ते म्हणणार यांनी वध नाही केले, यांनी आमचे काय केले? माणसं मारली है ना. शब्द बदलतोय फक्त. आपण त्यांचाही माणूस मेला म्हणजे त्याला दुःख होणारच आहे. आपलाही माणूस मेला म्हणजे आपल्यालाही दुःख होणारच आहे. आपल्यासाठी आपला माणूस मेला तर शहीद असतो, त्यांचा माणूस मेला तर ठार केला, आपण त्याला वध केला त्याचा.
आपण त्यांच्या माणसाला मारलं तर विकृती नाही, पण त्यांनी आपल्या माणसाला मारलं तर विकृती आहे. मग तुम्ही म्हणाला असं करायचं नाही का? मग नाही, तुम्ही काही करा हो, मी फक्त तुम्हाला अभ्यास सांगतोय सध्या. काय करायचं काय नाही करायचं याच्यासाठी तुम्ही शहाणे आहातच. तुम्ही ठरवणारच आहात कोण विकृत आहे कोण नाही आहे. तुम्ही हे मी सगळं जरी सांगितलं तरी माझाही निर्णय तुम्हीच लावणार आहे मला माहिती आहे. किंवा काही बरेचसे लोक तर निर्णय लावूनच आलेले आहेत की महाराज कसे आहेत, म्हणजे आतापर्यंत, आणि कदाचित उद्या पण लावणारच आहेत. हे तर खेटरे देण्याच्याच लायकीचे आहेत असं पण काय म्हणतील. आता जरा वाईट वाटत असेल तुम्हाला, पण असं पण वाटू शकतं, सांगता येत नाही ना. तुम्ही कधी कोणाला विकृत ठरवले काय माझ्यावर थोडी अवलंबून आहे. तर आपण जगामध्ये हा गोंधळ करत बसलो. हे सगळं शोधलं ना की मग जग बघा काय लक्षात येते. जग काय आहे, जग काय आहे, सृष्टी काय आहे, देव काय आहे, हे जर लक्षात घ्यायचं असेल तर आपण सध्या काय समजतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण काय समजतो तर विकृत कोण झालंय? ब्रह्म, भगवंत विकृत झाला, आत्मा विकृत झाला, असा हा अभ्यास आहे. तर विकृत अशी आपली जगामध्ये विकृत शब्दाला धरून पदार्थ, विचार आणि कृतीकडे पाहण्याची स्थिती आहे. साधं गणित. अर्थात आपल्याला याचा अजून सविस्तर अभ्यास करण्याचा आहे. आता आपण फक्त काय करतो हे पाहत आहोत. पण एक साधं गणित जाता जाता सांगतो. जगातल्या कुठल्याही विचाराला, कृतीला आणि पदार्थाला विकृत समजू नका. एवढं फक्त लक्षात ठेवा. जे काही आपण समजत असतो या तिघांना तो आपला भ्रम असतो. हे पचनी पडणं फार अवघड आहे. हे माझं एक जरी वाक्य असलं तरी सुद्धा ह्या वाक्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. एवढं जरी पाळू शकले तुम्ही तर तुमचं फार मोठं काम होईल. पण हे एवढं सोपं नाही. तर जगामध्ये कुठलीही कृती, कुठलेही विचार आणि कुठलाही पदार्थ हा विकृत शब्दामध्ये आपल्याला टाकायचाच नाहीये. म्हणून तसंच पहिल्यांदा समजू नका. काहीच विकृत नाहीये जगामध्ये. जगामध्ये काहीच विकृत नाहीये. आणि असं जर तुम्ही जगात म्हणू लागले तर तुम्ही मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही. पण असं जर समजू लागले तरी पाकिस्तानमध्ये सुद्धा तुम्ही बिनधोकपणे जाऊ शकाल. आणि म्हणून साधू संत तुम्ही जर बघितलं, साधू संत हे मुस्लिम असो नाहीतर हिंदू असो त्याच्या दोन्हीच्या घरात सहज जातो. का जातो? त्यांच्यामध्ये हेच गुण उतरलेले असतात म्हणून. जेवढ्या प्रमाणात होईल तितक्या प्रमाणात. नारद मुनी त्रिलोकात फिरत होते, म्हणजे नरकात पण जाते, सरळ आहे का? फक्त स्वर्ग आणि मृत्यूलोक असे फिरत होते नाही. मग तसं पाहिलं तर मृत्यूलोक पण विचित्रच आहे ना. पण मृत्यूलोकात पण येत होते. नारद त्रिलोकात का फिरत होते? म्हणजे नरकाला पण जात होते. नरक, स्वर्गलोक आणि मृत्यूलोक त्यांना समान होत म्हणून. तर त्या विकृत त्यांना कशाला धरत नव्हतं. पण तरी सुद्धा याच्यातून बाहेर कसं पडायचं हे ते लोकांना किंवा अनेकांना उपदेश करायचे नाही का, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. असो, तर विकृत ब्रह्म झालं है ना. तर विकृत काहीच नाही हे फक्त जातात एवढं वाक्य लक्षात ठेवून जगत राहा. आणि हे आपलं अंतिम ध्येय आहे. मी ते जे वाक्य सांगितलं हे काही आपल्याला लगेच पचेल, पटेल किंवा वागण्यात येईल असं नाही आहे. ते आपलं शेवट आहे. कमीत कमी 2 लोकांना विकृत समजू नये. कोणाला? शास्त्र आणि सद्गुरू यांना विकृत शब्दांमध्ये बसूच नये. काही झालं तरी तो गुन्हा फक्त करू नये. आणि हाच गुन्हा करतात लोक. शास्त्र आणि सद्गुरू काहीही हो, काहीही म्हणजे काही. तया कर्मा तू घडे तीही लोका घातू, किंवा तया कर्मा माझी सहरो आघवे जग, अथवा नवे चांग अनुकरू. काही झालं तरी यांना विकृत शब्दामध्ये टाकायचं नाही. कारण विकृत काय, आपली विकृतची व्याख्यान पद्धत कशी आहे, कशी चुकीची आहे हे मी तुम्हाला दाखवत आलोय. चुकीची म्हणण्यापेक्षा कसा गोंधळ उडालेला आहे हे दाखवत आलोय. आणि आपण एवढे काही शहाणे नाही की खरं काय आणि खोटं काय. कारण खरं काय आणि खोटं काय ह्याचा निर्णय लावायला बसलो तर कितीतरी पुराणामध्ये घटना अशी आहेत, उदाहरणं अशी आहेत की आपण ज्याला चांगलं समजतो त्याचं फल एकदम उत्कृष्ट निघालंय आणि ज्याला वाईट समजतो त्याचं फल एकदम चांगलं निघालंय. वाईटाचं फल चांगलं, चांगल्याचं फल वाईट निघालंय. असा गोंधळ आहे जगामध्ये. असो, तो का होतो, कशासाठी होतो याचा आपल्याला अभ्यास करण्याचा आहे. पुढील चिंतनामध्ये आपण याचाच पुढे विकृत शब्दाचाच पुढे विचार करणार आहोत. तिथपर्यंत म्हणजे पुढच्या चिंतनाला येईपर्यंत नक्कीच तुम्ही विकृत या शब्दावर पुन्हा पुन्हा विचार करत राहा.
पण जगामध्ये फक्त दोघांना विकृत शब्दात बसू नका, कारण आपण आपल्याला स्वतःला कधी विकृत मानत नाही. त्याचं कारण काय? तुम्हाला तुम्हीच विकृत आहे असं वाटतंय का? कधी वाटत नाही. आपण आपल्या स्वतःला कधी दोष देत नसतो. आपलं बरोबरच, म्हणजे आपण विकृत कधीच, आपले विचार, आपली कृती आणि आपलं सगळं जे काही आहे ते सगळं विकृत असं आपल्याला वाटत असतं. हाच भाव शास्त्राने सद्गुरूवर राहिला की मग आपलं बऱ्यापैकी काम होण्याची शक्यता आहे. जगामधले तुम्ही काही विकृत आहे, काही विकृत नाही याचा निर्णय करत बसा, पण त्यालाही काही फल नाही. पुढे जाऊन लक्षात येईल काही जगामध्ये विकृत नाहीये, जे काही येते ब्रह्म आहे. जे काही येते ब्रह्म आहे, सर्व खल्विदम ब्रह्म आहे, हे कळण्यासाठी ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेने आपल्याला सर्व खल्विदम ब्रह्मा इथपर्यंत पोहोचता येईल. तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला या मार्गामध्ये अशा प्रकारचा जो काही बोध असेल, जी काही गरजेची साधना असेल ती आपणा सर्वांकडून होत अशी त्या परम कृपाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच पूर्णविराम देतो. सुखिया